नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती तज्ञ पंकज घेटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। तर आज आपण एका विषयावरती माहिती घेणार आहोत, ते म्हणजे ठिबक सिंचनाची मांडणी किंवा आखणी कशी केली पाहिजे। खरोखर आज आपण बघतोय का सर्वत्र खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतकरी बंधू हे करत आहेत। त्यासाठी सर्वात प्रथम हा विषय येतो तो म्हणजे का ठिबकची आखणी कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा त्याची मांडणी कशा पद्धतीने केली पाहिजे। त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर एक उदाहरण सांगेल शेतकरी बंधूंनो, का आपण जर का विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आपण इंजिनियरला डोळ्यासमोर ठेवतो। ते म्हणजे जर का घर बांधायचं असेल तर आपण एखादा इंजिनियरचा प्लॅन घेतो, बरोबर। जर का एखाद्या कुठल्या चांगल्या गोष्टीचं काम करायचं असेल तर आपण त्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या क्षेत्राशी जे निगडीत आहे त्यांचा सल्ला घेत असतो। परंतु का हो असं कधी झालेलं आहे का एखाद्या ठिबकची आखणी करायची आहे किंवा त्या शेतामध्ये तुम्हाला पिकाची लागवड करायची असेल तर त्यासाठी ठिबक कशा पद्धतीने मांडणी केली पाहिजे किंवा ठिबक कशा पद्धतीने आथरलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ठिबकच्या नळ्या कुठल्या घेतल्या पाहिजे, तुमचा शेताचा प्रकार कुठला आहे, तर त्यासाठी आपण फारसा एवढा विचार करत नाही। कारण पारंपरिक शेती करत असताना आपण फक्त ढोबळमानाने ठिबकची आखणी करत असतो। परंतु हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। त्यासाठी मी आवर्जून सांगेल का ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपण इंजिनियरचा विचार करत असतो किंवा इंजिनियरचा सल्ला घेत असतो, त्याच पद्धतीने ठिबकची आखणी करताना सुद्धा आपण एखाद्या ठिबक सिंचनाच्या जे काही डीलर लोक असतात त्यांच्याकडे आपण ज्या कंपन्यांचे ठिबक घेत असतो किंवा ठिबकची आपण आखणी करत असतो, त्यासाठी आवर्जून एखाद्या इंजिनियरला आपण विचारलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेताचा उतार असेल, आपल्या शेताचा जी काही पोत असेल किंवा आपल्याला आखणी कशा पद्धतीने करायची आहे, तुमचा पंप किती HP आहे किंवा तुमच्या शेताच्या पोतानुसार किंवा पिकानुसार तुम्हाला 2 लिटरमध्ये घ्यायचा आहे ठिबक का 4 लिटरमध्ये डिस्चार्ज घ्यायचा आहे, किती फुटावरती तुम्हाला ठिबकचं आखणी करायची आहे किंवा तुम्ही कुठल्या पिकासाठी ठिबक घेता आहेत, यासाठी मी आवर्जून सांगेल का प्रत्येकाने ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आज मी ज्या प्लॉटला लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे ते आहे केळीचं क्षेत्र। इथे या शेतकरी बांधवांनी केळीसाठी ठिबकचं सिंचन अथरून टाकलेलं आहे आणि इथे काही दिवसानंतर केळीची ही लागवड होणार आहे। परंतु हे करत असताना शेतकरी बंधूंनो, मी आवर्जून सांगेल का केळी हे पीक एका वर्षाचं पीक असतं, त्यासाठी नो कॉम्प्रोमाइज मी आवर्जून सांगेल की यामध्ये नो कॉम्प्रोमाइज करायचं। तुम्हाला ज्या पद्धतीचं ठिबक लागेल किंवा ज्या पद्धतीचं तुम्हाला सूक्ष्म नियोजन करायचं आहे, त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे मी अजून एक उदाहरण सांगेल का आपल्याला जर एखाद्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभारायचं असेल किंवा एखादी बिल्डिंग उभारायची असेल तर त्यासाठी आपण तिचा पाया मजबूत करतो किंवा पायाची जी आखणी आहे ती चांगल्या पद्धतीने घेतो। अगदी त्याच पद्धतीने मी सांगेल का तुम्हाला ठिबक महत्त्वाचं आहे, कारण ठिबक जर कदा तुमचं चांगलं असेल तर हा जो पिकाचा डोलारा उभा राहणार आहे हा आवर्जून त्या ठिबकच्या किंवा त्या पाण्याच्या नियोजनातनं आपल्याला पुढे उभा करायचा आहे। कारण मागचा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी का आपल्याला पाण्याचा वापर कसा करायचा आहे, तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगेल का आपल्याला पिकाला पाणी द्यायचं आहे, आपल्याला जमिनीला पाणी द्यायचं नाही आहे। त्यासाठी माझ्या व्हिडिओला काही शेतकरी बंधू नवीन असतील तर आपण आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। यासाठी आपल्याला अजून काही अडचणी असतील तर मला तुम्ही फोन करून विचारू शकतात। अजून तुम्हाला जर का नवीन व्हिडिओ किंवा नवीन पिकांबद्दल अजून काही माहिती घ्यायची असेल तर आपण कमेंटमध्ये तेही सांगू शकतात, मी तुम्हाला तेही देण्याचा प्रयत्न करेल। आज इथे थांबतो। जय जवान जय किसान।